केला होता, परंतु रिस्पॉन्स रुद्रने दिलेला नाही आणि डॉट बॉलनं सुरुवात करतो गोलंदाज जतीन राणे. उंच खुरा गोलंदाज आहे, हाय ऑन द बॉल रिलीज करतो आणि पहिला बॉल फुल टॉस होता, थोडासा चुकीच्या लेंथवर पाहायला मिळाला, परंतु फायदा त्याचा घेता आलेला नाहीये. हा फुल टॉस पुन्हा एकदा ट्राय करायचं होतं, गॅप मिळालाय, बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटला बॉल वेगाने फरार होतोय, पांगाच्या बॅनरला धडकलाय. अमर कोळी मंडप डेकोरेटर्स आहे आणि हा आलाय चौकार. त्याच्यावरती पाहू शकाल मोठी एज आणि गॅप मध्ये मात्र चेंडू वेगानं ट्रॅव्हल झाला. पुढचा बॉल लगेच मात्र जतीनं या ठिकाणी प्रत्युत्तर दिलाय. निर्धावन मात्र चेंडूची सांगता आणि पाहू शकाल धावसंख्या स्थिर, बिनगडी बाद 4. मॅच चांगली होणार आहे, कारण दोन्ही संघ जर पाहिले समीर तर एका ताकदीचे पाहायला मिळत आहेत. एका बाजूला भिनार तर दुसऱ्या बाजूला बालकुम. एक्झॅक्ट, दोन्ही संघ ताकदवान संघ आहेत आणि दोघांमध्ये चांगले मातब्बर खेळाडू आहेत. स्टँड अँड डिलिव्हर्ड, खडे खडे पूल केल्या बॉलला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉलला पाठवलंय सरळ. वन बाउन्स ओव्हर द लाईन इनटू द फॅन्स फॉर रन. या ठिकाणी पाहिलं तर अगदी लॉंग ऑन आणि डीप मिडविकेटला फिल्डर होता, परंतु दोघांच्या मध्यातून मात्र चेंडू या ठिकाणी निघून गेला आणि हा दुसरा चौकार येत असताना भावेशच्या बॅटमधून. समीकरण आय थिंक आपण जर या षटकाचं विश्लेषण केलं तर पहिल्या चेंडू डॉट आला होता, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसरा डॉट आणि चौथ्यावरती चौकार आणि 8 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली पाहायला मिळाली आहे. दोन्ही बॅटर्स खास करून भावेश करिता इनसाइड आउट खेळायचं होतं, स्ट्रेट टू द एक्स्ट्रा कव्हर. दोन्ही फिल्डर सर्कल मध्ये होते, कव्हरच्या फिल्डरकडे बॉलही गेला, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय कॅच ड्रॉप. कॅप्टन किरण कडनं मिस्टेक झाली आहे, सहज सोपा झेल ड्रॉप करताना आणि जीवनदान मिळतोय भावेशला. अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता भावेशनं आणि हा झेल पहा, अगदी सहज सोपा झेल, परंतु किरणला असं वाटलं की या मैदानावरती आगीचा गोला माझ्याकडे येतो की काय, आणि मात्र जीवनदान मिळत असताना आणखी भावेशला. नाही, अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. स्टार्ट इनिशियल ओव्हरमध्ये विकेट नजर झाली तर डेफिनेटली दबाव वाढू शकतो आणि तो प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. जतीन राणे वन्स अगेन, समोर रुद्र फुल लेंथ बॉल, समोर लॉफ करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू सर निघून जातो. विकेट कीपरच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ देखील संपल्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या धावफलकावरती विदाउट एनी लॉस 9 रन्स. टीम मनस्वी 11 बालकुम. चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकतो जतीन राणेच्या वतीने. एक्झॅक्टली पाहिलं तर या ठिकाणी अंडर ट्रेन ज्यावेळी एखादा गोलंदाज पॉवर प्लेमध्ये धावा खर्च करतोय त्यावेळी मात्र तो षटक आपण या ठिकाणी चांगला म्हणू शकतो आणि ती कामगिरी जतीन राणेच्या वतीने पाहिली. जरूर त्याचं विकेटचं कॉलम खाली पाहिलं, तो विकेटलेस राहिला, परंतु या ठिकाणी फक्त पॉवर प्लेमध्ये 9 रन्स त्याने खर्च केल्या आणि सर्वच्या सर्व धावा जर आपण पाहिल्या तर भावेशच्या बॅटमधून निघाल्या. रुद्रनं मात्र एकही चेंडू मात्र फेस केला नाहीये. दुसऱ्या षटकासाठी आता मात्र प्रणव भोईरचा मात्र या ठिकाणी गोलंदाज वापर करतायत दुसऱ्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये आणि या दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये आता किती धावा इथे जोडण्याचा प्रयत्न करतील मनस्वी 11 बालकुम संघ आणि या संघाचे पुरस्कर्ते संजयजी वारगडे आमच्या सोबतीला आहेत. त्यांच्या मुलीच्या नावानं संघ या स्पर्धेमध्ये त्याने पुरस्कृत केलेला आहे आणि बालकुमचा जो खेळाडू आहे तो मात्र संघाच्या गणवेशामध्ये नाही आहे, त्यामुळे आता मात्र त्या संघाला 2 रनची पॅनल्टी. ज्यावेळी भिनार संघ धावांचा पाठला करेल त्यावेळी आपण 2 रन्स त्यांच्या खात्यामध्ये ऍड करूया. दुसरं षटक गोलंदाज प्रणव भोईर. अशा लॉर्ड्स मधील हा दुसरा सामना आणि योग्य वेळेवरती आज आपण शेड्यूल या ठिकाणी सुरुवात केलाय. प्रणव आता मात्र मार्गस्थ होतोय व रिव्हर्सचा फटका बाहेर काढण्याचा प्रयत्न केला भावेशनं, परंतु त्या ठिकाणी चेंडू आणि बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. निर्धावांमध्ये सुरुवात करतोय गोलंदाज प्रणव. चांगली लाईन होती प्रणव भोईरची, कारण जसा बॅटर स्विच होतोय ते पाहिल्यानंतर अधिकच योगीचं लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू टाकलाय. चांगल्या चेंडून इथून स्टार्ट करत असताना जी सुरुवात जतीन निघाली होती ती सुरुवात प्रणव करतो. इकडे मात्र आता स्वीप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. रिक्स होती या सिंगलमध्ये, परंतु रिक्स तुम्हाला मात्र घ्यावीच लागेल. क्रिकेट असेल किंवा तुमचं अथवा जीवन असेल, रिक्स में बरकत होती.
ऑलवेज ऑलवेज रिस्क तुम्हाला घ्यावी लागेल, रिस्की खेळ तुम्हाला करावा लागेल, त्याच वेळेला तुम्ही एखादी मोठी स्पर्धा जिंकू शकता. चांगली चांगली लाईन सध्या आपण पाहतो या ठिकाणी प्रणव भोईगडनं मात्र मेंटेन आतापर्यंत केलेली आहे. दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहत आहोत. मार्गस्थ आहे. 3 शतरक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत संघाचं संरक्षण करण्यासाठी. ओहो, सरळ बॅटर लॉप करण्याचा प्रयत्न परंतु कटार थोडंसं फिंगर रोल पाहिला आपण चेंडूवरती आणि त्याच्यावरती पुन्हा बीट केला आहे फलंदाज रुद्रला. काय रुद्रचा खेळ पाहायला मिळाला होता. आता नुकतीच अंडर 25 जी स्पर्धा वेले ते संपन्न झाले आणि कमालीचं प्रदर्शन या रुद्रनं दाखवलं होतं. आणि आज मुख्य ग्रामीणच्या टीम मधून ग्रामीणची स्पर्धा खेळत असताना कर्णधार पद त्याच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. कॅप्टनला साजेसा खेळ त्याला करावा लागेल, परंतु इथे तो सातत्याने स्ट्रगल करतोय. चांगली सुरुवात. पुन्हा पुन्हा एक चांगला चेंडू आणि जसं तुम्ही उल्लेख केला की या रुद्र अंडर 25 स्पर्धेमध्ये चांगल्या प्रमाणे खेळला होता. आणि या दुसऱ्या बाजूला पाहिलं तर प्रणव भोईर अंडर 26 ची स्पर्धा आम्ही पाहिली कुकसे बुर्रीच्या या मैदानावरती. तिथे सुद्धा मात्र प्रणवनं काय तो खेळ साकारला होता. आणि कोणती विसरेल स्पर्धा ढोले ट्रॉफी. त्या स्पर्धेमध्ये सिटी फॉर्मॅटच्या माध्यमातून खेळत असताना उत्कृष्ट फलंदाज किताब प्रणवनं आपल्या नावावरती कोरला होता. बिनाकरांचा हा गौरव आहे. अजून एक चांगला बॉल पूर्णपणे बॉडीला चेंडू ब्रश होता आणि सिंगल सिंगल मात्र संत गतीने मात्र धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली लेग बायच्या स्वरूपात. म्हणजे आतापर्यंत प्रणवच्या अगेन्स्ट बॅटच्या स्वरूपात एकही धाव जोडता आली नाहीये टीम मनस्वी 11 बालकुम संघाला. स्ट्रगल सातत्याने आपण पाहतो की या ठिकाणी फलंदाज चाचपळत असताना आणि आता त्याचा फटका बसतोय. कारण अशा पद्धतीने जर तुम्ही जास्तीत जास्त डॉट बॉल खेळाल तर डेफिनेटली दबाव वाढेल आणि तो दबाव वाढवण्याचं काम केलं. कारण धावा अजूनही फक्त आणि फक्त 11 आहेत. पॉवर प्ले मधील दुसरं षटक मार्गस्थ असताना शेवटचा बॉल बाकी आहे आणि प्रणवनं मला वाटतं एकही धाव खर्च केली नाहीये. पहा मेडन षटक पाहायला मिळेल का? येस. आणि त्याकडे आता मात्र तो वाटचाल करतोय. फटक्यात राहावेत केला गॅप शोधला लॉंग क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय त्या ठिकाणी सुनील या ठिकाणी आणि रनआउटची संधी निर्माण झाली फिंगर अप. आणि या ठिकाणी पहिल्या धक्का लागत असताना टीम मनस्वी 11 बालकुम संघाला फलंदाज बाद झालाय रुद्र. नामवंत एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन तालुका क्रिकेट. अशा अनेक वर्ष ज्या क्षेत्ररक्षकाकडे आपण बघितलेला आहे तो क्षेत्ररक्षक सुनील भोईर त्या ठिकाणी सज्ज होता आणि लिटिल मास्टरनं काय फिल्डिंग केली आहे. सुपरली थ्रो करत असताना धावपाच्या स्वरूपामध्ये विकेट तिथे प्राप्त केली आणि फलंदाज रुद्र पाटीलची शिकार केली. मोठा धक्का. आणि आज मला असं वाटतं की प्रितेश संघामध्ये नाही आणि त्याच्यामुळे कदाचित आता थोड्याशा अडचणींना वाढ होत असताना ज्या पद्धतीने आपण फलंदाजी पाहतोय. कारण त्याला नेहमीच बालकुम टीमसाठी सलामीला येताना आपण बघितल्या इनिशियल ओव्हरमध्येच धूम धडाक्यानं सुरुवात त्याची आपल्याला बघायला मिळाली आहे. परंतु आज कुठेतरी त्याचं संघामध्ये न होणं संघाला थोडंसं नुकसानदायक. परंतु समोर आपण पाहिलं तर एकाच खेळाडूवरती तुम्ही किती स्पर्धा खेळू शकता त्याच्यावरती किती तुम्ही निर्भर राहू शकता. आणि कधी कधी तर तुम्हाला एखादी स्पर्धा जर जिंकायची असेल तर विदाऊट त्या खेळाडूने तुम्ही ती स्पर्धा जिंका तेव्हा तुमचा मनोधैर्य वाढेल. आपण असं म्हणू शकत नाही की प्रत्येक एक चांगला खेळाडू आहे परंतु त्याची आज अनुपस्थिती. परंतु म्हणतात ना की जो हजीर तो वजीर. जे तुमच्याकडे खेळाडू अवेलेबल आहेत त्यांच्यावरती तुम्ही विश्वास दाखवा. जरूर तुमचा तो विश्वास ते सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करतील. परंतु इथे 2 षटकामध्ये पाहिल्या तर खऱ्या अर्थानं आवाज बिनारचा आवाज राहिलाय असं म्हणायला हरकत नाहीये. हो नक्कीच नक्कीच. आणि आता जतीन राणेला पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं 9 धावा खर्च केल्या होत्या. नवीन बॅटर आला त्या 22च्या सोबतीनं तन्मय आलाय. शिक्षण महर्षी खऱ्या अर्थाने या विभागामध्ये शाळा ज्यांनी सुरू केली आपल्या घरापासून तर आज एक मोठी शाळा आपण पाहतोय. केंट तावरे विद्यालय जून अंदुरकी लाखीवली. खरं तर त्याच्या पुढे नाव लावलं जातं याचं हेच कारण होतं की स्वर्गीय रघुनाथ पाटील यांनी खऱ्या अर्थानं पहिली शाळा या विभागामध्ये सुरू केली. आणि आज शिक्षण महर्षी त्यांच्या नावानं त्यांच्या नावाच्या पुढे लागते. ही फार मोठी पदवी आहे. आणि समीर त्या शाळेमधून आपण जर पाहिलं तर अनेक विद्यार्थी घडले गेले. कोणी डॉक्टर बनला, कोणी इंजिनियर बनला, कोणी सैनिक बनला, कोणी पोलीस कर्मचारी बनला, तर कोणी वकील बनला आणि कोणी आमचे प्रिन्स सारखी प्रथमेश पाटील सारखी एक जबरदस्त टेलिकास्ट ही वाहिनी जोडली गेली. प्रथमेश पाटील यांच्याबद्दल तर माहिती नाही ते आमच्या शाळेत होते की नाही, परंतु आम्ही हक्काने सांगू आम्ही त्या शाळेतून बनलोय. वा. आणि हेच तर संस्कार तुमच्यावरती आम्हाला पाहायला मिळत आहेत या कॉमेंट्री क्षेत्रामध्ये. राजेंद्र पाटील सरांचे 13 धावा धावफलकावरती 13 रन्स.
ज्ञानेश्वर मुकादम सुद्धा मला वाटतं त्याच स्कूलमध्ये शिकले असतील, कारण ते सुद्धा गोरसेमधून बिलॉंग करतात. भिनारचे काही खेळाडू खेळतात आणि कॅप्टनने सांगितलं की आम्ही त्या शाळेतून शिकलेलं. क्या बात आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 13-13ला एक गडी बाद. तिसरा षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. जतीन राणे गोलंदाजी करतोय आणि सामना करेल बॅटर तन्मय. तन्मयला इथून आता जबाबदारी घ्यावी लागेल. भावेश स्ट्रायकिंग एंडला आय थिंक. हो 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 हो, या वेळेला लॉफ केलाय. टायमिंग जबरदस्त, एलिव्हेशन देखील चांगलं मिळालंय, परंतु अंतर कापता आलेलं नाहीये. लॉंग ऑनला प्रणव भोईर डाऊन दी बॉल आणि त्याच्याकडनं चुका कधी होतात, कधीच होत नाही. फलंदाज बाद. फटका तर खूपच छानपैकी या ठिकाणी या भावेशने मात्र एक्झिक्यूट केला होता, परंतु फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्याच्यामुळे पाहतो की लॉंग ऑनवरती चांगला झेल प्रणवच्या वतीने मात्र टिपला गेला. आणि अजून एक मात्र या ठिकाणी मोठा धक्का लागत असताना टीम मनस्वी 11 बालकुम संघाला. आणि तर मात्र जसा फलंदाज इकडे बाद होत आहेत, संजयजी वारगडे यांच्या चेहऱ्यावरती थोडीशी निराशा आणि त्याची आज सुकन्या सुद्धा त्याच्या सोबतीला आलेली आहे मनस्वी. आणि संजयजी वारगडे साहेबांचा विचार आपण केला तर या स्पर्धेमध्ये फार मोठं योगदान आम्हाला लाभलेलं आहे. प्लेअर ऑफ द मॅचसाठी टी शर्ट कॅप्स त्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर केल्या गेल्या आणि तब्बल 8 प्रेक्षक स्टँडपैकी 5 प्रेक्षक स्टँड त्यांनी स्पर्धेमध्ये आम्हाला स्पॉन्सरशिप केलेले आहेत. त्यांचे मनापासून आभार. आणि ही विकेट पहा, वा काय स्वतःवरती कंट्रोल दाखवलं प्रणवनं. धक्का क्रमांक या ठिकाणी दुसरा लागतं या ठिकाणी बालकुम संघाला. वेल जज कॅच. अंडर फ्लड लाईट्स अशा प्रकारच्या कॅचेस थोडेसे डिफिकल्ट असतात. प्रथम आला आणि प्रथमनं पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिसक्यू हुक केला होता, बॅटची वरची कडा. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर चेंडूच्या खाली आलाय आणि लागोपाठचा दुसरा धक्का बालकुम टीमला. आय थिंक मिडविकेट आणि स्क्वेअर लेकडे खेळण्याचा प्रयत्न प्रथमनं केला होता, परंतु बॅटची लिडिंग एज लागली आणि शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेकडे मात्र कुठल्या प्रमाणात चुकी घडली नाही. बॅक टू बॅक 2 सफलता जतीन राणेने मात्र या ओव्हरमध्ये प्राप्त केल्या. आणि आता गोलंदाज इज ऑन हॅट्रिक. आतापर्यंत आपण एक हॅट्रिक पाहिले आपण कुडूस कोपरीस संघाच्या अहमदनं मात्र तो पहिला कारनामा केला होता की दुसरा गोलंदाज ठरेल का जतीन राणे. हो डेफिनेटली. आणि आता ती संधी आहे जतीन राणेकडे. विकेटची हॅट्रिक तो पूर्ण करणार का? 13 धावा धावफलकावरती असताना 3 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. प्रथम देखील पहिल्याच बॉलवर त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना दिसला. खरं तर दबाव त्याच्यावरती देखील होता. रन्स कमी आहेत आणि कुठेतरी बिगेन फ्रॉम द फर्स्ट बॉल त्यालाही माहिती होतं की आपल्याला मोठ्या फटक्यांसाठीच तयार राहायचं आहे. कदाचित हा बॉल विकेट टेकरच होता. हार्ड लेंथला हिट करत असताना चेंडू आपण बघितला. पुन्हा बाउन्स इथे चांगला मिळालाय. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल सर निघून जातोय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आणि आणखी एक डॉट नंतर आता पुन्हा अधिकच दबाव वाढवलाय. आणि आजची रात्र मला वाटतं की एक स्मरणात राहण्यासारखी रात्र ठरेल, कारण आज संघ मातब्बर आलेले आहेत. हो, आणि सोबतीला मात्र पाहिले तर या ठिकाणी दशरथ पाटील सर सुद्धा जॉईंट आहेत, त्यात काही शंका नाहीये. पुढचा बॉल जतीन राणे वन्स अगेन. या वेळेला पुन्हा मिस टायमिंग आहे. याही वेळेला भरपूर उंच गेलाय. स्वतः बॉलर जज करतोय. पाटमोरे धावतो आणि काय झेल पकडलाय. स्पेक्टॅक्युलर, एक्सलेंट, ब्युटिफुल, अति सुंदर. नावं द्यावी तेवढी कमी आहेत असा झेल पकडलाय खेळाडू बाद. जबरदस्त गोलंदाजी आणि काय सुंदर मात्र या ठिकाणी जतीन राणेने मात्र पलटवार केला. ओव्हर हॅट्रिक इथे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि आता मात्र धक्के पे धक्का और दे धक्का. आणि काय गोलंदाजी पाहतो आपण या ठिकाणी आवाज भिनारच्या वतीनं. आणि आज भिनारकरांनी सांगितले आज आमच्या गुरूंची स्पर्धा आहे, तर आता मात्र आम्ही चांगला खेळ या स्पर्धेमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आणि तो खेळ चांगल्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. भिनार संघाच्या माध्यमातून न्यू बॅटर एंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये. अमोल भोईर आलाय 6व्या क्रमांकावरती. म्हणजे आतापर्यंत 4 गडी इथे मात्र गमावले मनस्वी 11 बालकुम संघानं आणि फक्त फलकावरती 13 धावा. आणि त्या तिसरा षटक समाप्तीच्या एक्झॅक्टली वाटेवरती पाहायला मिळतोय.
4 पैकी 3 सफलता जतीननं आपल्या नावावरती केल्या आणि एक फलंदाज आय थिंक रनआउटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी बाद झाला होता. सुंदर लेखणी आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम आमच्या सोबतीला आहेत. मॅन फ्रॉम गोरसई. ओहो स्वतःला वाचवलं अगदी बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लाऊड अपील. परंतु आता चेंडूला गोलंदाज हात स्पर्श झालाय की नाही एक्झॅक्टली तेच चेक करावं लागेल आणि त्यासाठी आता पंचांनी या ठिकाणी या टीव्ही पंचाकडे हा निर्णय सोपवलाय. चेक केलं जाईल त्या ठिकाणी एक्झॅक्ट काय घडले. परंतु आपण चर्चा करत होतो योगी सर की शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील यांच्या आपण परिवाराचा जर विचार केला तर त्यांच्या मुलापासून सुरुवात झाली. खरं तर त्यांनी या विभागातील सर्वच यात विद्यार्थ्यांचं भविष्य बघितलं. भविष्य सर्वच विद्यार्थ्यांचं उज्ज्वल त्यांच्या शाळेमध्ये राहिलं. परंतु 1979ला सुरुवात ज्यावेळेला झाली घरामधून आय थिंक सुरुवात झाली होती. 7 विद्यार्थ्यांसह केन टावरे या शाळेची सुरुवात झाल्याने आज ती शाळा आपण पाहतोय की या भिवंडीमध्ये 2 शाळा त्या संस्थेच्या अंतर्गत पाहायला मिळतात आणि त्याच्यासाठी भरपूर मोलाचं योगदान शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील या बाबांचं राहिलं आणि आज खऱ्या अर्थानं त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि मी आवर्जून उल्लेख करेन की त्यांचे जे मोठे सुपुत्र होते आहेत तानाजी रघुनाथ पाटील या गावातून पहिला असा विद्यार्थी म्हणजेच प्रथमेश पाटील यांचे वडील पहिले असे विद्यार्थी होते की त्यांनी 10वी उत्तीर्ण झाले आणि तिथून खऱ्या अर्थानं आपल्या बाबांपासून तो पुढे वारसा शिक्षणाचा वसा ज्यांनी घेतला आणि तानाजी रघुनाथ पाटील यांच्या सर्वच मुलांचं जे शिक्षण पाहता कुठेतरी आपल्या विभागासाठी आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणा देण्यासारखं आहे. म्हणजे आज रघुनाथ पाटील यांनी जो बीज लावला त्याचं वृक्ष फार मोठं झालं असं म्हणायला हरकत नाही. कारण तानाजी रघुनाथ पाटील हे पहिले 10वी होणारे या गावातील विद्यार्थी ठरले. त्याच्यानंतर त्यांची जी मुलगी होती मोठी मुलगी दीपाली आहे ती भोईर अंजूर येथे त्यांना दिले ती शिक्षिका म्हणून ती कार्यरत आहे. त्यानंतर नक्कीच आणि डॉक्टर वीणा कपिल पाटील ही त्यांची दुसरी मुलगी म्हणजे त्या डॉक्टर झालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर तिसरी मुलगी त्यांची मीनाक्षी प्रतीश गोंदले ज्या केवनी देवी येथे दिलेल्या आहेत त्या सुद्धा शिक्षिका आहेत. आणि त्याचबरोबर प्रियंका पाटील कांबे त्यांनी देखील डी फार्मा केल्या आणि त्या सुद्धा शिक्षिका आहेत. आणि आपण सध्या पाहतोय किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्टचे प्रथमेश तानाजी पाटील म्हणजे बघा त्यांनी सुरुवात केली शिक्षणाची आणि त्यानंतर त्यांच्या सर्व मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर रघुनाथ पाटील यांचे म्हणजेच दुसरे सुपुत्र राजेंद्र रघुनाथ पाटील या स्पर्धेचे जनक आणि त्यांच्याविषयी आपण म्हणायचं झालं स्वतः एक A1 सूत्र संचालक भिवंडीचा बुलंद आवाज आणि त्याचबरोबर केन टावरे या शाळेमध्ये या हायस्कूलमध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून ते कार्य करतायत. आणि नक्कीच त्याचबरोबर राजेंद्र पाटील यांचे सुपुत्र प्रणव राजेंद्र पाटील हे इंजिनियर आहेत आणि दुसरे सुपुत्र दिशांत राजेंद्र पाटील हे सध्या इंटेरियर डिझायनर म्हणून कार्यरत आहेत. काम नक्कीच हे शिक्षण घेतात बिर्ला कॉलेज येथे. म्हणजे बघा सुरुवात रघुनाथ पाटील यांनी केली आणि त्याच्यानंतर आता तो वारसा पुढे नेण्यासाठी त्याच्या घरातील ह्या सर्व विद्यार्थ्यांनी सर्व मुलांनी आपल्या परिसरासाठी एक प्रेरणा एक आदर्श निर्माण केला. ही वेळ फार मोठी झाली झाड झालंय आणि खऱ्या अर्थानं पाटील परिवाराचा जेवढा धन्यवाद करावं तेवढं कमी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बटर सेफ होता वॉन्सला मात्र पाहू शकाल खेचून मारला मिडविकला फिल्डर आहेत चांगलं क्षेत्ररक्षण योग्य वेळी मात्र प्रणवनं त्या ठिकाणी जम्प केला आणि 1 बाउन्स वरती मात्र चेंडू त्या ठिकाणी स्टॉप केला आणि तत्पुरती बॅटरनं मात्र 2 रन्स त्या ठिकाणी पलून पूर्ण केल्या आणि 2 धाबाने संघटित धावसंख्या 4 गडी बाद 17 धाबा. इथून मात्र कुठेतरी अजूनही पाहिलं तर समीर 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे म्हणजे धावांचा वेग मात्र फलंदाजांना मात्र वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल. नक्कीच कारण तिसरं षटक सुरू आहे आणि आता धावा कुठेतरी धावांसाठी संघर्ष होताना दिसतोय तो म्हणजेच टीम बालकुमसाडी. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा तुम्हाला बघायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय रोहननं सुरुवात केली चौथ्या षटकाला. पुढचा बॉल ओहो लाईन मात्र एक झाली या ठिकाणी पाहावी लागेल लक्ष्मच्या अगदी बाहेरून जाणारा चेंडू पंचाचा वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. रोहन बोर आय थिंक सन ऑफ दिनेश भोईर यांचे सुपुत्र आहेत. मागच्या वर्षी ज्यावेळी भिनार संघ मात्र या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला होता त्यावेळी मात्र दिनेश भोईर यांची सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये आम्ही उपस्थिती पाहिली होती.
आणि आज पाहू शकाल वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र रोहन सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात भिनार गावाची क्रिकेटच्या माध्यमातून सेवा करतोय. ही लेन चांगली आहे. मिड ऑफला केल्याचा प्रयत्न क्षेत्रशिका आहे थोडीशी मिसफिल्डिंग आणि आता मात्र एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये होत असताना कारण लॉंग ऑनवर सुनील भोईर जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. क्या बात आहे. म्हणजे वारशातून रोहनला क्रिकेट मिळालेलं आहे. जसं की कालच ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये करण पाटीलचा इंटरव्ह्यू घेण्यात आलं त्यावेळेला अरविंद पाटील हे सुद्धा भाऊक झाले होते इंटरव्ह्यू देत वेळेला. ज्या वेळेला 5 करणनं कंप्लीट केला 50,000चं पारितोषिक त्यांना मिळालं आणि अरविंद पाटील यांनी सांगितलं की माझा मुलगा एकटा चांगला खेळत नाही तर पूर्ण संघाचा सपोर्ट त्याला मिळतोय म्हणून तो आज चांगला खेळतोय. हो आणि मी अजून एक करण पाटीलचे इंटरव्ह्यू ऐकलेले आहे की त्याला विचारण्यात आलं होतं की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुझा सर्वात आवडता क्रिकेटर कोण आहे तर त्याने आपल्या वडिलांचं नावाचा उल्लेख केला होता. बात आहे, क्या बात आहे. खरं तर असे बरे फार रेअरली क्रिकेटर आहेत. भिवंडीमध्ये आर्यनला आपण बघतोय, मनोज भोईर यांचे सुपुत्र असतील, त्यानंतर अमोल पाटील यांचे सुपुत्र सध्या चांगला काम करतात कामतगरसाठी. जे वडिलांनी एक काळ गाजवला आणि त्याच्यानंतर आता हे सर्वच खेळाडू आता त्यांच्या पावलांवरती पाऊल ठेवताना दिसतात. लॉफ करायचं होतं, समोर लॉफ करायचं होतं. हा चेंडू सर विकेट किपरच्या हातामध्ये अगदी फुल लेत होता आणि आलाय डॉट बॉल. सर्वच गोलंदाजीने मात्र या ठिकाणी टिचून मारा केलाय आणि त्यामध्ये रोहन भोईर सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे कामगिरी करतोय. 2 स्क्वेअर बॉल जरूर त्याने हाताळले. 2 दुहेरी धावा इथे मात्र बॅटरने जोडल्या गेल्या. संघटित धावसंख्या 21, 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र आय थिंक थोडासा दूरवरून खेळण्याचा फटका या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे मात्र पाहतो की कव्हरच्या डोक्यावरून हा स्ट्रोक एक्झॅक्टली सीमेरेषेपर्यंत जोपर्यंत उतरून फेक करतील तोपर्यंत 2 धावा पुन्हा या ठिकाणी जोडल्या गेल्या. सुरुवात भावेशने आय थिंक चांगल्या प्रमाणे केली होती कारण पहिल्या 4 चेंडूचा केल्यामध्ये 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते परंतु तिथून समीर कुठल्या फलंदाजाला सीमारेषा ओलांडता आली नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 23-23, 23ला 4 आणि इथून आता भरपूर स्ट्रगल करत असताना खूप दूरवरचा अंतर कापून बालकोम संघ इथे दाखल झालाय परंतु तो खेळ त्यांना चांगल्या पद्धतीने करता आलेला नाहीये. चांगला स्ट्रोक परंतु चेंडू चालला अगदी लॉंग ऑनकडे क्षेत्रशिका आहेत. गॅप सिलेक्शन तुमचं मात्र कुठेतरी चुकतोय हेच मात्र अडकणी आता उल्लेख करावा लागेल कारण मैदान फार मोठं आहे. गॅप पूर पाहिले तर अडकणी अगदी झाले मोठे पाहायला मिळत आहेत परंतु त्याप्रमाणे खेळ इथे झाला नाहीये. आज मनस्वी 11 बालकुम संघाच्या वतीने पाहिलं तर मागच्या दोन्ही रजनी जर पाहिल्या तर इथे या खेळपट्टीवरती धावा होत नाहीत परंतु असं वाटतं की हा सामना लो स्कोरिंग मात्र पाहायला मिळू शकेल. ज्याप्रमाणे गोलंदाजी सध्या आपण पाहिली आवाज भिनार संघाच्या माध्यमातून. पुढचा बॉल रोहन अजून एक चांगला चेंडू ओव्हर द विकेटने आला आणि पडल्यानंतर हलकासा मात्र बाहेर निघणारा चेंडू मात्र पाहायला आपल्याला 4 षटकाचा केले मात्र समाप्ती झालेली आहे आणि परफेक्टली 20 मिनिटांच्या अवधीमध्ये या ठिकाणी ही 4ही षटकं आवाज भिनार संघाने मात्र कंप्लीट केली. म्हणजे एक्झॅक्टली विलेस बांध त्यांनी चांगल्या प्रमाणात राखला आहे स्पर्धेमध्ये. 4 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावती धावसंख्या जर पाहिली तर फक्त 24 म्हणजे 6च्या गतीने धावा आतापर्यंत मात्र इथे आलेल्या आहेत. आणि समीर कालच्या मिड नाईटमध्ये पाहिलं तर अवघ्या 4 षटकांमध्ये मिचपूर कबाड संघानं तब्बल 78 धावा 79 धावा ठोकल्या होत्या. म्हणजे या खेळपट्टीवरती धावा आहेत परंतु त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल आणि कालची रद्दी पाहिली तर पहिला संघ ठरला टॉप 5 मध्ये जाणारा मिचपूर कबाड संघ. आणि त्या 79 धावा कुठल्या संघाच्या अगेन्स्ट ठोकल्या होत्या तर आई जोगेश्वरी जून नांदुर्गी संघाच्या अगेन्स्ट. आणि आज जून नांदुर्गीचा आवाज आमच्या समेत आहे. समीर तो सामना तुम्ही एक्झॅक्टली पाहिला का? चलो अब मैच के बारे में बोलते हैं. त्याविषयी आता न बोललेलंच बरं योगी सर. आता मॅच कडे आपण लक्ष देऊया कारण अंतिम षटक असेल. 24वा धावफलकावरती लागल्यात. भविष्य आलाय गोलंदाजी करण्यासाठी आणि भविष्य उज्ज्वल भविष्य आहे मला वाटतं याचं कारण काय बॉल टाकलाय गरकन बाहेरच्या दिशेने वळवलाय बॉल. आणि खऱ्या अर्थानं आई वडिलांचं सुद्धा मात्र कौतुक करावं लागेल की चांगला नाव त्यांनी मात्र आपल्या मुलाला दिलाय भविष्य. परंतु चांगल्या भविष्याकडे त्याला मात्र वाटचाल करावी लागेल. सुरुवात तर चांगल्या प्रमाणे केलेली आहे निर्धावानं. धावसंख्या स्थिर फक्त 24 धावा. चला पुन्हा एकदा भविष्य तयार होतोय. राईट हॅम द विकेट. हो यावेळेला फ्लिक करायचं होतं. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. लिडिंग एज सॉफ्ट डिसमिसल शॉर्ट कव्हरनं पकडलाय झेल आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. भविष्य
याचं भविष्य उज्ज्वल दिसतंय. दुसऱ्याच बॉलवर त्याने विकेट प्राप्त केली आहे. आतापर्यंत आपण जर विचार केला तर या ठिकाणी नाणेफेक जिंकल्यानंतर भिनार संघानं जी फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला होता तो आतापर्यंत आपण योग्य म्हणू शकतोय. हा झेल पहा अगदी सॉफ्ट डिसमिसल. आय थिंक जेतीन राणे होते तिकडे चांगल्या प्रमाणात झेल त्यांनी पकडला आणि लागणार हा 5वा धक्का टीम मनस्वी 11 बालकुम संघाला. तन्मय बाद झाला. 100च्या स्ट्राईक रेटने त्याने फक्त धावा जोडल्या. 8 चेंडूचा सामना केला. फक्त 8 रस त्याच्या बॅटमधून. अमोल अजूनही मात्र खेळपट्टीवरती पाहायला मिळतो. त्याच्या सुटला नवीन फलंदाज दीपेश आलाय 7व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आणि या 4 बॉलमध्ये आता किती धावा जोडण्याचा प्रयत्न करतील. आणि ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली आणि ज्याप्रमाणे फोल्डिंग सजवलेलं आहे एक्झॅक्टली दोन्ही डिपार्टमेंटमध्ये आतापर्यंत भिनार संघानं चांगली कामगिरी केलेली आहे. भिनार गावातून एक्झॅक्टली रेग्युलर 2 संघ मात्र आपण खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि प्रत्येक गावामध्ये 2 ते 3 संघ असतात. मुकादम करणं सध्या खेळाडू घडतायत प्रत्येक गावामध्ये. त्यासाठी आता मात्र अधिक संघांची बांधणी आपण पाहत असतो. परंतु या ठिकाणी काय कामगिरी पाहतोय सध्या या सामन्यामध्ये आवाज भिनार संघाची. ओहो पुन्हा एक चांगला चेंडू अकरा जो लाईन केल्याचा प्रयत्न करतो. चेंडू खाली राहिलाय आणि पहिल्या चेंडूवरती दीपेशला मात्र या ठिकाणी बीट केलाय गोलंदाज भविष्यनं. सुपर बॉलिंग, काय गोलंदाजी केली आहे. एकही धाव आतापर्यंत खर्च केलेली नाहीये भविष्यनं. आणि जेव्हा जेव्हा लेफ्टी त्याच्या विरुद्ध आले तेव्हा तेव्हा मला तर वाटतं की त्याच्या डोळ्यांची चमक आणखी वाढली आहे. कारण लेफ्टीसाठी त्याचे बॉल बाहेरच्या दिशेने निघतायत. ओ क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर, 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का लागले आणि दुसरी सफलता भविष्य प्राप्त करत असताना. परफेक्ट यॉर्कर आणि त्या यॉर्करला मात्र कुठल्या प्रमाणात फलंदाज दीपेश मात्र सन्मान देऊ शकला नाहीये. 6वा धक्का लागत असताना या ठिकाणी मनस्वी 11 बालकुम संघाला नवीन फलंदाज गणेश याला 8व्या क्रमांकावरती. आणि आतापर्यंत भविष्याचा विचार केला तर 4 चेंडू त्यांनी डिलिव्हर केले. एकही धाव त्याने मात्र खर्च केली नाहीये. 2 निर्धाव चेंडू, 2 सफलता आणि शेवटचे 2 चेंडू अजूनही मात्र शिल्लक. आणि या दरम्यान आपण पाहतोय मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे. धामणे गावचे आदरणीय उद्योगपती महेंद्र पाटील, त्याचबरोबर पोलीस पाटील योगेजी पाटील यांच्या या ठिकाणी शुभागमन होतोय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय, सुस्वागतम. आणि धामणे संघानं जबरदस्त कामगिरी देखील या स्पर्धेमध्ये केलेली आहे. आदरणीय महेंद्र पाटील, संतोषजी गुलवी, त्याचबरोबर योगेजी पाटील यांना या ठिकाणी दाखवलं जात आहे. आणि त्यानंतर संजयजी वारगडे आणि त्यांचे दोन्ही आपण पाहतोय की सुकन्या असेल, सुपुत्र असेल, त्यांच्या सोबतीनं आज या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत. आणि यानंतर धामणे संघ पुन्हा एकदा खेळणार आहे चालू सामन्यातील विनर संघाच्या अगेन्स्ट. काय जबरदस्त गोलंदाजी या सामन्यामध्ये भिनारकरांच्या वतीने मात्र पाहायला मिळाली. प्रणव एक्झॅक्टली भविष्याला अजूनही मात्र या ठिकाणी कानमंत्र देतोय. जो एक्सपिरियन्स प्रणवकडे आहे तो मात्र शेअर आता करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत. दोन्ही यंगस्टर आहेत आणि काय जबरदस्त टॅलेंट दोघांमध्ये आता मात्र पाहिलं तर या ठिकाणी भरलेला आहे. एक्झॅक्ट प्रणवला दाखवलं देखील जाते स्क्रीनवर. चांगला यंगस्टर खेळाडू आहे, पण लवकर मोठं क्रिकेट खेळायला लागलाय. ओ यावेळेला अक्रॉस लाईन खेळायचं होतं. आणखी एक डॉट बॉल आलाय. अंतिम चेंडू या डावातील आणि असं वाटते की आता मेडन षटक आपल्याला बघायला मिळतं की काय. ज्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळाली. गणेश आलाय, गणेशच्या विरुद्ध देखील डॉट. आणि इथे जर भविष्यानं मेडन षटक टाकले तर मला वाटतं की या स्पर्धेतील तो पहिला गोलंदाज ठरेल. आणि या अगोदर प्रणव सुद्धा मात्र त्याच ट्रॅकवरती होता. पहिल्या 5 चेंडूमध्ये प्रणव सुद्धा एकही धाव खर्च केली नव्हती, परंतु अखेर शेवटच्या चेंडूवरती 1 रन्स त्याने खर्च केली. आणि आता भविष्याकडे ती संधी आहे. शेवटचा बॉल, 2 विकेट्स देखील त्यानं आतापर्यंत प्राप्त केलेत. गणेश आहे स्ट्रायकिंग एंडला. फक्त 24 धावा. फार लो स्कोरिंग हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. कदाचित या स्पर्धेतील निचांक. शेवटचा बॉल, आणखी एक डॉट बॉल. आणि या स्पर्धेतील स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक लाखिवली मधील
पहिलं मेडन षटक आणि तो मान मिळवलाय भविष्यनं. आवाज बिनार संघाच्या, एकदा आवाज होऊन जाऊ द्या भविष्यकरिता. आणि डबल विकेट मेडन. वा, गोलंदाजी आवडली असेल तर एकदा भविष्यासाठी टाळ्या वाला हरकत नाहीये. जबरदस्त जबरदस्त परफॉर्मन्स. आणि हा शेवटचा बॉल पहा, पडल्यानंतर एक्झॅक्टली पोटामध्ये खाली राहिला आणि या कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी बॅटरला चेंडू मात्र उमगला नाहीये. आणि पाहू शकेल 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त या ठिकाणी या 24 धाबा मनस्वी 11 बालकुम संघाने जोडल्या आणि विजयासाठी फक्त या ठिकाणी 25 धाबांचं लक्ष्य समोर ठेवलेलं आहे टीम आवाज भिनार संघासमोर. दरम्यान पाहतोय आपण काही वेळेमध्ये शुभ आगमन होणार आहे. जर पाहिलं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे आणि राजेंद्र पाटील सरांवर ज्याचं मोठं प्रेम आहे. A1 जोडीमधून एक जोडी पाहतोय आपण. सध्या आमचे संजय वारगडे साहेब आहेत आणि उपतालुका प्रमुख कैलास शेलार साहेब निघाले. दरम्यान पाहतोय आपण ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून काय दमन दौरा गाजवला होता असे खूप एक चांगलं व्यक्तिमत्व मुकेश नांदुरकर दादांचं पाहतोय आपण शुभ आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि सर्वांचे लाडके या विभागातला मुन्ना. यस, अँटी करप्शन बोर्ड ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि खूप मोठं व्यक्तिमत्व. काय बॅटिंग केली होती समीर, तुझ्या माझ्यासाठी सांगतोय. दमन दौरा ज्यांनी गाजवलाय, अप्रतिम हाय क्वालिटीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहिली. ती धार अजून कायम पाहतोय आपण. आणि निश्चित उपतालुका प्रमुख शिवसेना कैलास शेलार दादांचं आगमन आज होणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण प्रत्येक मॅडमसाठी एक कलरफुल टी-शर्ट A1 जोडीच्या माध्यमातून त्यांनी दिलेलं आहे. चला, आता मात्र या सामन्यामध्ये 25 धाबांचा लक्ष्य जो आहे तो आता मात्र कशा रीतीने कंप्लीट केला जाणार हे आता तुम्हाला ऐकवण्यासाठी द पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार आता कॉम्बॉक्स मध्ये सज्ज होतात. आइए सुनील जी, आपका हार्दिक स्वागत है. खूप खूप धन्यवाद. आमचे हिंदुस्थानामध्ये जर पाहिलं तर एक दरारा कायम आहे योगी बाबाचं आणि भिवंडीमध्ये जर पाहिलं आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये एक दरारा योगी बाबा पाडेल मॅन फॉर कोकशे. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 आपण ही तिसरी नाईट पाहतोय. तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समधून. मी सुनील पवार, माझे सहकारी समालोचक पाहतोय आपण योगेश पाटील मॅन फॉर कोकशे. त्यानंतर पाहतोय आपण एक अप्रतिम समालोचक आमचे समीर ठाकरे. आणि त्याचबरोबर आज आपण पाहिलं आपण मराठी शब्दाचा भांडार असलेले आमचे एक खूप सिनियर समालोचक दशरथ पाटील सरांचा आपण आवाज ऐकलाय. एक छोटंसं मापक आव्हान असेल आणि स्कोरिंगची भूमिका पार पडताना पाहतो आपण. शेवटी आम्ही गोडसे कर्मी सुनील पवार का सातत्याने उल्लेख करतोय असे ज्ञानेश्वर मुकदम आपलं पण स्वागत आहे. थेट प्रेक्षेपण पाहतोय आपण या स्पर्धेचं. नो डाऊट टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्यांनी खूप मोठं नाव कमवलं आहे असे आमचे प्रिन्स न्यूजच्या माध्यमातून आपण हा टेलिकास्ट पाहतोय. सुनील आणि किरण ही जोडी खेळपट्टीवर आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय आपण अजून एक सापेगावचा ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून नंबर 1 रँक करणारा आमचे खास परममित्र संतोष सुतार दादांनी खास या स्पर्धेला शुभेच्छा दिलेत. खास करून राजेंद्र पाटील सरांना आणि कॉमेंट्री पॅनल आणि अंपायर पॅनलला संतोष सुतार यांच्याकडूनच शुभेच्छा आलेल्या आहेत. आज निराश केले बालकुम टीमनी पाहतोय आपण. एक हाय क्वालिटीचा संघ सातत्याने पाहतोय आपण. अशा प्रकारे मला वाटतं की आवाज भिनार टीमने हाय क्वालिटीचं बॉलिंग प्रदर्शन ज्याच्या माध्यमातून पाहिलं आपण. यस, गुड जॉब. दरम्यान पाहतोय आपण बालकुम टीमसाठी दिवस रात्र एक करणारे बाळकुम गावाचे गोल्डन मॅन पाहतोय आपण ज्ञानेश्वर पाटील दादा सध्या हिमाचल प्रदेश धर्मशाला येत आहेत आणि ते यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेताना. पहिला बॉल चांगला बॉल होता, आपटी दिली होती या बॉलला, बेट केलंय बॅटरला, बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक. धन्यवाद ज्ञानेश्वर पाटील साहेब, बाळगुमचे गोल्डन मॅन. आणि यस, बाळकुम टीमला 2 धावाची पेनल्टी आहे. षटक समाप्त झाल्यानंतर पाहतो की आपण ते धावा ॲड करण्यात येईल. सज्ज होताना बॉलर पाहतोय आपण, मारा करतोय गोलंदाज
चांगला बॉल होता, सम्मान दिले. स्ट्रोक चेक करतोय, फक्त पुश केलंय शॉर्ट कव्हरकडे आणि अतिशय वेगात एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना चांगलं खेळ पाहिला. आपण चांगल्या बॉलवरती सम्मान दिले. छोट्या बॅटरीचा वापर केला होता, पुश केलंय आणि त्यापर्यंत वेळ होती सहज. या बॉलवरती खातं उघडलंय बॅटरनी. पाहतोय आपण किरण आणि सुनील, ही एक जोडी अतिशय कडक आहे. बिनार टीमच्या माध्यमातून पाहतोय आपण. लिटिल मास्टर ऑफ बिनार गावाचं जर टेनिस क्रिकेटचं आपण पुस्तक उघडलं, त्यामध्ये लिटिल मास्टरचं नाव प्रामुख्याने घेतलं जाईल. पुढचा बॉल सफल झालाय. हा बॉल चांगला होता, चांगला बॉल होता. पाहतोय आपण निश्चित अप्रतिम बॉल, चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज दीपेशच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं जर विचार केला पण आवाज बिनार संघ खूप मोठं नाव आहे क्रिकेटच्या पटलावर. जर पाहिला आपण खूप मोठे मोठे खेळाडू आणि खास करून या टीमसोबत नेहमीच असणारे आमचे दिनूदादा, याला विसरून चालता येणार नाही. आणि त्याचे चिरंजीव आणि पाहतोय आपण या टीममध्ये आहे रोहन भोईर. पाहतोय आपण सध्या तरी सामना एकतर्फी पाहतोय. इथून मात्र सामना रोमांचक स्थितीमध्ये घेऊन जाईल काय बालकुम टीमचे बॉलर. पुढचा बॉल यावेळेस पात्र हा बॉल परत एकदा पाहतोय आपण चांगल्या लेंथवरचा होता, सफल झालाय. निकिता का होईना मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंगचा अटॅक करताना गोलंदाज दीपेशला पाहतोय आपण. प्रभू 18 पाहतोय आपण. ठाणे जिल्ह्याचे एक मोठं नाव म्हणून ज्याचा उल्लेख करतोय पत्रकार. त्यानंतर कांबे विभाग शिवसेना सचिव प्रमुख आणि एक आदर्श शिक्षक राजेंद्र पाटील सर यांचा बिग शो पाहतोय आपण. हा बॉल चांगला आहे, चांगला बॉल. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलाय, कुठल्या प्रकारे धाव नाही आहे. ज्ञानेश्वर जर पहिला पण सामना का होईना पण एकतर्फी होणार नाही हे सांगताना पहिल्या षटकामध्ये बॉलर पाहतोय आपण दीपेश. सुंदर बॉलिंगचा अटॅक. आतापर्यंत पहिला आपण 2 बॉल सुनील भोईर खेळलाय आणि खाता उघडताना नाही. 2 बॉलवरती 1 या धावसंख्य नॉनस्ट्राईकला पाहतोय आपण किरण आहे. 3 बॉल खेळलाय सुनील. क्षेत्ररक्षण पॉईंट, कव्हर पॉईंट, मिड ऑफ, थर्डमॅन, फाईन लेग, मिड विकेट आणि मिड ऑन. यावेळेस पाहता परत एकदा हा प्रश्न विचारलाय पाहतोय आपण आणि इथं मात्र बॅकवर्ड स्कोरलेकडे बॉल गेलाय. एक सिंगल आली आहे या बॉलवरती पाहतोय आपण. एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 2. दरम्यान पाहतोय आपण या स्पर्धेमध्ये याचा सिंहाचा वाटा आहे आणि लाखोली गावचा बाहुबली कशाला म्हणतात, गोल्डन मॅन फॉर ऑफ बाहुबली वीर दादांचं शुभ आगमन झालंय. इनकी एक ही मुस्कान पे हजारों फिदा आहे असे आमचे लाडके वीर दादा आहे. वेलकम वीर दादा. सज्ज होताना गोलंदाज चांगलं षटक हाताळताना पाहतोय आपण दीपेश या बॉलरला एखादा विकेट इथं मात्र जर प्राप्त केला तर दबाव टाकू शकतोय. पहिले षटक समाप्त झाले. धावसंख्या फक्त आणि फक्त पाहतोय धावफलकावरती तर मात्र धीमी आणि संत सुरुवात धावा आहेत त्या 2. जो टार्गेट पाहतोय आपण फक्त 25 धावांचं आव्हान आहे. इथून मात्र बॉल आणि धावाचं अंतर सेम आहे. कठीण अगदी परीक्षा घेत आहेत वाघबिल बालकुम टीमचे गोलंदाज पाहतोय आपण बिनार टीमचे बॅटरचं. पण एक विसरून चालता येणार नाही, कधी पण पलट वार करू शकतात. ही खतरनाक जोडी पाहतोय आपण बिनार टीमच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणची व्यवस्था पाहूया आपण. पिटूचं क्षेत्ररक्षण. आता मात्र 3 खेळाडू आपण सर्कलच्या बाहेर पाहणार आहोत. एक स्क्वेअर त्यानंतर एक काऊ कॉर्नर बाउंड्री, त्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक. पहिला बॉल चांगला बॉल हवेत आहे आणि इथं मात्र पाहतोय की आपण पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. हे घडणारच होतं. पहिल्या गडी बाद. धन्यवाद धन्यवाद. जो बॅटर खेळपट्टीवर जातोय प्रणव भोईर यांच्यासाठी आता मात्र सुवर्ण संधी असेल. त्यांनी जर षटकाराची अटक पूर्ण केली. आमचे एक आदरणीय राजेंद्र पाटील सरांचे छोटे चिरंजीव म्हणजे दिशू यांच्याकडून आणि तसेच त्यांचे मित्र जॉय संतोष भोईर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. पण भोईरवर मोठं प्रेम आहे. दरम्यान कॉमेंट्री बॉक्समध्ये वीर दादांचं स्वागत आहे. वेलकम वीर दादा. खूप मोठं प्रेम मला सातत्याने मैदानावर दिलं जात असतं. मग LPL असो की कुठली टुर्नामेंट असो. आमचे रोशन दादा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. कुठे रोशन दादा? टायगर ऑफ लाखीवली. यस. तर बॅटर प्रणव भोईर एक मोठं नाव आहे बिनार टीममधून. कट करण्याचा प्रयत्न होता. बॉलची लाईन अचूक होती. पाहतोय आपण बीट झाले. कमालीचं षटक बॉलिंग अटॅक पाहतोय आपण सध्या तरी ज्या प्रकारे मारा करतोय गोलंदाज.
अतिशय क्लास बॉलिंग प्रत्येकदा पाहतोय आपण अमोल बोईरच्या माध्यमातून राऊंड द विकेट मारा करतोय. हा बॉल प्रत्येकदा अँगल बनवून चेंडू बाहेर निघणार होता. काय कमालीचं प्रदर्शन पाहतोय आपण. वा भाई वा वा वा. अप्रतिम बॉलिंग अटॅक का सध्या तरी पाहतोय आपण. बांधून ठेवलंय आवाज बिना टीमच्या प्रत्येक बॅटरला. पॉवर प्लेचे षटक आहे पण पॉवरफुल बॉलिंग अटॅक हे पाहू शकता रिप्लेमध्ये. सुरेख बॉल नशिबाची साथ बॅटरकडे होती. कुठल्या प्रकारे कडनं घेता विकेट किपरच्या आता मात्र चेंडू जाऊन विसावलाय. इथं मात्र घातक बॉलिंग अटॅक पाहतोय. विकेट जरी प्राप्त करत नसेल पण डॉटवर मारा करताना बॉलर पाहतोय आपण. बॉल चांगला होता. चांगला बॉल परफेक्ट यॉर्कर. स्वतःला बचाव पद्धतीने फक्त पुश केला बॅक टू द बॉलर. अप्रतिम वा वा. सुरेख बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. सामना मी तर म्हणे ज्ञानेश्वर रंगात घेऊन जाताना बॉलर पाहतोय आपण. कमालीच दोन्ही षटक आतापर्यंत इथं मात्र पाहतोय की 1 विकेट 3 डॉट म्हणजे अजून एक या स्पर्धेचा दुसरा मेडन विकेट हाताला काय गोलंदाज पहिला कीर्तिमान स्थापित केले. तो आवाज भिना टीमच्या माध्यमातून जर पाहिला आपण भविष्य जाधव नाव पण भविष्य आणि टेनिस क्रिकेटचा भिन्नाचा भविष्य पाहतोय आपण त्या खेळाडूला. इथं मात्र अजून एक चांगलं षटक यावेळेस मात्र पाहतोय आपण बाळकुम टीमच्या माध्यमातून षटक हाताळताना गोलंदाज सलई भारी बॉलिंग सध्या तरी कॉमेंट्री बॉक्स अँड टोकाकडनं तो क्षेत्रक्षण कायम. बॉल चांगला प्रश्न विचारला पण थाय पॅड निश्चित पाहतोय की आपण ज्या प्रकारे चेंडू उचली प्राप्त केली होती त्या अंदाज घेतलाय पंचाने. लेगबाच्या स्वरूपात आली आहे ते एक सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत बदल होते. बऱ्याच वेळेनंतर पाहतोय आपण फक्त 3. दरम्यान पाहतोय आपण या स्पर्धेसाठी खास भेट देण्यासाठी आलेले कंबेगावचे समाजसेवक आदरणीय जयवंत जाधव साहेबांचं शुभ आगमन व्यासपीठावर झालंय. दादा आपलं हार्दिक स्वागत आहे. सामना एक लो स्कोरिंगचा आहे पण असं वाटत नाहीये की ज्या प्रकारे बाळकुम टीमचं अप्रतिम बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. काय कमालीचं षटक P2चं पाहतोय आपण. शेवटचा बॉल या षटकातला पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना पलटी फटका सुरेख आहे. अप्रतिम आहे. चेंडू जाईल सीमा रेषा पार आलाय दमदार चौकार. यस जी पेनल्टी तर मात्र लागली होती. मला वाटतं की बाळकुम टीमला आता मात्र आम्ही आवाज भिना टीमच्या स्कोअर बोर्डमध्ये ॲड करतोय कारण की पॉवर प्लेचे 2 षटक समाप्त झाले आणि धावसंख्या सुधारित पाहतोय. आता मात्र 9 चांगला फटका पाहिला होता पण प्रणवच्या बॅटमधून शेवटी मात्र चौकाराने आपला किरणच्या बॅटमधून तो चौकार आला होता. आणि आता मात्र एक सोपं समीकरण ज्ञानेश्वर कारण की 5 षटकामध्ये तुम्हाला 25 धावाचा बचाव जर करायचा असेल तर तुमच्या आयुष्यातलं सर्वात चांगलं स्पेल टाकणं गरजेचं असते आणि तो स्पेल आतापर्यंत पहिल्या 2 षटकापर्यंत असं वाटलं की चांगलं स्पेल टाकतायत पण एक खराब बॉल थोडा उजेष्टीच्या बॅट जाण्यावर त्यावर मात्र दिशा दिली. पॉईंटच्या क्षेत्रक्षकाला बीट केलं. चेंडू फरार झाला सीमारेषा पार. दीपेशला कंटिन्यू ठेवण्यात आलेले चांगलं पाहतोय आपण. धावसंख्या धावपलकावरती पाहतोय 9. पेनल्टीचे ऍड पण केल्यात. 16 धावेची आवश्यकता आहे कारण की 25चं आव्हान आहे आणि दुसरे षटक समाप्त झालंय. बॉल जास्त आहे आणि धावाचा जर विचार केला पण कमी आहे. दीपेश सज्ज होताना रेड टर्म ओव्हर द विकेट. हा फटका चांगला आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका पाहिला आपण. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनकडे या क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या दरम्यान मात्र संधी निर्माण झाली आहे. दोन्ही बॅटरजवळ स्ट्राईक रोटेट करण्याची एक धावेने सुद्धा आवाज भिनार संघ विजयाकडे वाटचाल करतोय. धावसंख्या जर पहिले आपण 2 अंकीत प्रवेश करते 10. आता मात्र 15 धावेची आवश्यकता आहे. किती बॉलमध्ये हा सामना फिनिश करेल. इथं मात्र निश्चित जर कमी बॉलमध्ये सामना फिनिश केलाय तर आत्मविश्वास वाढेल बॅटरचा. दीपेश प्रत्येकदा सज्ज होताना राईट टर्म द विकेट मारा करतोय. हा फटका चांगला आहे. प्रत्येकदा लेट कट खराब क्षेत्रक्षण पॉईंटला चेंडू फरार होईल. जातोय इथं मात्र सीमा रेषा पार आलाय हा लकी चौकार.
दोन वेळेचा खराब क्षेत्ररक्षण पाहिला पण आणि त्याचाच फायदा मिळाले आवाज बिना टीमला 2 बाउंड्री त्या खराब क्षेत्ररक्षणावर कन्व्हर्ट झाल्या आणि इथं मात्र सोपं समीकरण विजयाकडे वाटचाल करताना आवाज बिनार संघ पाहतोय आपण. धावसंख्या जर पहिले आता मात्र 14 धावा, इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 11 धावीची आवश्यकता आहे. सफल झाला होता हुक करण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हाइज फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण वेगाला इथं मात्र बीट झालाय बॅटर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना दीपेश मारा करतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट. किमान हाच आकडा जर तळला क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे. यावर गोष्टी जर पाहिला पण तर विचार करणं सुद्धा योग्य ठरत नाही आहे. पण ज्या प्रकारे आवाज बिना टीमचं बॉलिंग अटॅक पाहिलं, वाह वाह, सुपर अटॅक या टीमचं पाहिलं आणि त्याचबरोबर मात्र कमी धावसंख्येच्या आतमध्ये थांबवण्यात आलं. हा फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न, फटका फटलाय काय पाहायचंय. लॉंग लेगकडे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मागे जाताना झेल घेण्याचा प्रयत्न केल्या गेलं पण झेल कन्व्हर्ट करू शकला नाहीये आणि त्यापूर्वी मात्र संधी निर्माण झाली आहे. 2 धावा. असा जे एक झेल आठवले T20 वर्ल्ड कपमध्ये हॅरी ब्रूकचा जो झेल टिपला होता अक्षर पटेल यांनी, अप्रतिम झेल टिपला होता, तसं तुम्हाला झेल टिपणं गरजेचं होतं. पण इथे मात्र समीकरण सोपं झालंय आता बिना टीमसाठी. किरण 2 चौकारांनी पाहतोय आपण चांगली बॅटिंग करताना. राईट द विकेट दीपेश. राईट द विकेट. पुढचा बॉल यावेळेस पाहता चांगला बॉल होता, सम्मान दिले, मनगटी फटका टर्न केले, छोट्या बॅटचा वापर, दिमागाचा वापर, दुसरी धावण्याचा प्रयत्न केला होता पण नकारतोय बॅटर. जर पहिला आपण प्रणव हा नाकारतोय. एकच सिंगल इथे मात्र किरण कंप्लीट करतोय. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या आता मात्र 17 आणि कुठल्या टीमला होईल खतरा सातत्याने पाहतोय की आपण हे तिसरी नाईट पाहतोय आपण. आज मोठे मोठे संघ, चांगले चांगले क्रिकेटर टेनिस क्रिकेटच्या पटलावरचे येतील, आपला खेळ दाखवतील. फुल टॉस हो रहा, धमाका पाहतोय आपण. अप्रतिम फटका, चांगला प्रयत्न केला होता मिडविकेट बाउंड्री लाईन जवळ पण झेल ड्रॉप झाले आणि त्या प्री मात्र या बॉलवरती आल्या. एक सिंगल आली आहे आणि षटकाची मला वाटते की समाप्तीचा इशारा आलाय. आता मात्र जर पहिला पण 25 धावचं टार्गेट स्वीकारताना मात्र एका चांगली स्थिती पाहतोय आपण आवाज बिना टीमची. पहिल्या 3 षटकामध्ये पहिला पण 18 धावा धावपलकावरती येणारे, इथून मात्र बॉल बाकी ते 12 आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता आहे. एक सामना आठवलंय मला या स्पर्धेतला पाहतोय आपण. कुये विरुद्ध कुडू टीमची फाईट चालू होती. 18 मध्ये 13ची आवश्यकता असताना काय जबरदस्त बॉलिंग अटॅक कुडू टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चिराग नावाचा गोलंदाज आला त्या षटकामध्ये 1 धाव, त्यानंतर मात्र आत्मविश्वास वाढले दुसऱ्या बॉलरचं आणि अप्रतिम सामना खेचून आणले आणि सामना जिंकले. त्या प्रतिनुत्तर इथं मात्र 12 मध्ये 7ची आवश्यकता आहे. कशा प्रकारे बॉलिंग अटॅक पाहायला मिळेल यस आमच्या सोबत पाहतोय आपण. बाहुबली लाखोली गावचा वीर पाटील. आज मात्र पाहतोय की आपण 7 धावेची आवश्यकता आहे फक्त. सज्ज होताना पाहतोय आपण बॉलर. आता मात्र क्रमांकाचा विचार केला आपण 4थं षटक रुद्र घेऊन आलाय. एक उगवता स्टार ऑफ बालकुमचा हा खेळाडू. हा फटका पाहतोय आपण स्ट्रेट फटका होता. बॅक टू द बॉलर, क्षेत्ररक्षण होत नाहीये. चेंडू मात्र लॉंगॉनकडे ट्रॅव्हलिंग झाला. त्यापूर्वी मात्र पाहतोय की आपण एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. असं वाटलं होतं की सामना 3 षटकामध्ये फिनिश होईल पण जबरदस्त सामना खेचून नेताना पाहतोय आपण. हा बॉल चांगला बॉल प्रत्येकदा पाहतोय आपण. पाटलांग करण्याचा प्रयत्न होता प्रत्येक बॉल. आता मात्र डॉट होताना निश्चित पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर डॉट. धावसंख्या जर पहिले आपण धावपलकावरती 19 धावा, 6 धावेची आवश्यकता आहे. विजयी षटकार कोण मारेल की मात्र अजून शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल. हा फटका मात्र रिव्हर्स अटेंड केलाय. पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात होता. फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केल्या जाईल. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सकते ती 20. 9 बॉल आणि इथून मात्र फक्त आणि फक्त 5 धावेची आवश्यकता आहे.
चांगला बॉलिंग अटॅक प्रत्येक बॉलरच्या माध्यमातून जर विचार केला आपण जतीन राणे यांनी पहिल्या षटकामध्ये जेव्हा बॉलिंग केली होती 9 धावा, त्यानंतर मात्र प्रत्येक बॉलरनी कसून बॉलिंग चा अटॅक पाहिला होता आपण. हा फटका डाऊन द ग्राउंड, अप्रतिम स्टँड अँड डिलिव्हर्ड आणि याचबरोबर विजय षटकार आलाय. कारण की स्टेट षटकार जास्त येत नाही पाहतोय आपण, पण हा परफेक्ट मिडल झाला बॅटचा आणि त्यावर मात्र मोहर लागली गेली षटकाराची. चला टॉस साठी आपण यायचे. सर्वप्रथम आपण टॉस करून घेऊया. धामणे टीमचा संगणक आणि आवाज बिना टीमचा संगणक. तर पाहतोय आपण टॉस बॉक्समध्ये निश्चित धामणे गाव